नमस्ते बालदोस्तांनो, आपण घटक चाचणीच्या दृष्टीने पहिल्या प्रकरणापासून आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकरणांची उजळणी या ठिकाणी करणार आहोत। पहिले प्रकरण जे होते ते रोमन संख्या चिन्हे, रोमन न्यूमरल्स। तर यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचे लक्षात ठेवावं लागेल, तर ज्या मूलभूत संख्या चिन्ह आहेत ते मूलभूत संख्या चिन्ह आपल्याला लक्षात ठेवावे लागतील। यामध्ये पहिलं 1 चा असलेलं हे चिन्ह, 5 चा असलेलं V, 10 चा X, त्यानंतर 50 चा L, 100 चा C, 500 चा D आणि 1000 चा M। हे मूलभूत संख्या चिन्ह जर आपल्याला माहिती असतील तर त्यापासून आपल्याला इतर कोणतीही रोमन संख्या चिन्ह तयार करता येतात। पण यामध्ये एक आपल्याला काही नियम लक्षात ठेवायला लागतील की कुठल्याही नवीन संख्या तयार करत असताना आपण मोठ्या संख्येच्या पुढे 3 पर्यंत आय आपल्याला वाढवता येऊ शकतो, म्हणजे 3 पर्यंत आपण वाढवू शकतो। आणि मागे जर घ्यायचं असेल तर आपल्याला 1 पर्यंत वजा करता येते। डावीकडून कमी संख्या जर 1 ने करायची असेल तर ती डावीकडे आपल्याला लिहावी लागते। उजवीकडे जर लिहिलेली संख्या असेल तर ती वाढीव संख्या किंवा पुढची संख्या असे लक्षात घेतली जाते। उदाहरणादाखल या ठिकाणी आपण संख्या घेतलेली आहे 2। आपण म्हटलो की 1 च्या पुढे आपण 3 पर्यंत वाढवू शकतो, म्हणून अजून एक वाढवलं 2, 3। 1 च्या पुढे आपण 3 पर्यंत वाढवू शकत असल्यामुळे आणखी 2 वाढवले, तर अशा पद्धतीने 3। परंतु 4 तयार करताना आपल्याला 1 च्या पुढे 3 वाढवता येत नाहीत आणि म्हणून आपण काय करणार आहोत, तर 5 मधून 1 कमी करणार। डाव्या बाजूला 1 जर लिहिलं आपण तर याला म्हणायचं 4। तर 5 पुढची संख्या आहे 6, 6 म्हणजे 5 आणि 1, म्हणून 5 आणि पुढे हे 1, 6। 17, 17 म्हणजे 10 आणि 7, तर 10। अशा पद्धतीने 7 जे आहेत ते 5 च्या पुढे आपण उभ्या 2 रेषा देऊ। अशा पद्धतीने 17, 15, 10 अधिक 5 असतात म्हणून X आणि V। 29 कसे तयार होतात, तर हे 10 अधिक हे 10, 20 आणि 9 लिहायचे। तर 9 किती होतात, तर 10 मधून 1 वजा केल्यावर म्हणजे इथे आपण काय करणार, त्या 10 मधून 1 इथे वजा केलं, म्हणजे याला आपल्याला 29 म्हणता येतील। 19 म्हणजे 10 अधिक 9, हे 10 आणि हे 9। अशा पद्धतीने आपण रोमन संख्या तयार करायच्या आहेत। आता आपण पाहणार आहोत संख्या वाचन। मी तुम्हाला संख्या वाचन किंवा संख्या लेखन हे करताना काय करायचं याबाबत सांगितलेलं होतं की कुठल्याही संख्या दिल्या तर पहिल्यांदा आपण उजवीकडून 3 अंकांचा एक गट आणि नंतर 2-2 अंकांचे गट, अशा पद्धतीने गट करायचे असं सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने आपण गट करूया। सर्व संख्यांचे आपण गट केलेले आहेत। इथे 3, नंतर 2 अंक, नंतर 2 अंक, त्यानंतर हे बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, म्हणजे हे 2 आपण एकत्र वाचणार आहोत, लाखाचे, हे हजाराचे। अशा पद्धतीने इथे सुद्धा हे शतकापर्यंत येतं, नंतर हजाराचे हे 2 स्थान येतात, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी। इथे सुद्धा दशक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी। त्यामुळे हे वाचताना आपल्याला कसं वाचवावं लागेल, 67,69,573, 67,69,573, 3,52,8,002 किंवा 3,52,08,002, कारण इथे शतक दशक नाही आहे, ते दशहजाराचं घर नाही आहे। तर संख्या लेखन कसं करूया बघूया। 6,09,022, 6,09,022, 6 लाख, लाखाच्या स्थानावर आपल्याला लिहायचे 6। हजाराची 2 स्थानं पाहिजे, हजार आणि दशहजार, इथे दिसतात 9,000। 9 म्हणजे आपल्याला दशहजाराला 0 लिहावं लागेल आणि हजाराला 9, कारण हे दोन्ही मिळून हजाराचे स्थान आहेत। 9,022, इथे आता 22 आल्यामुळे काय झालेलं आहे की शतक स्थान आपल्याला कुठेही नाहीये, त्यामुळे शतकाला आपण 0 करूया आणि 22 अशा पद्धतीने। त्यामुळे 6,09,022 ही संख्या अशी लिहावी लागेल। पुढे संख्या आहे आपल्याकडे 5,04,04, 5 कोटी, कोटीच्या घरामध्ये आपण 5 लिहूया।
लक्षची जी दोन स्थान आहेत, लक्ष दशलक्ष इथे काही दिसत नाही, त्यामुळे दशलक्ष लक्ष काही नाही. त्याच्यानंतर आपल्याला हजार आणि 10,000 यामध्ये 1000 10,000ची स्थान काही दिसत नाही, त्यामुळे 10,000 0 1000 0. आता शतकाच्या स्थानावर काय आहेत ते 400 म्हणून 4. आणि पुढची संख्या ही 2 अंकी संख्या नाही आहे, 4 ही संख्या 1 अंकी संख्या आहे, त्यामुळे दशकाच्या स्थानावर सुद्धा 0 येईल आणि एककाच्या स्थानावर 4. अशा पद्धतीने 5,404,000 ही संख्या आपल्याला लिहावी लागते. आता पाहूया आपण स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द नंबर, अंकाची संख्येमध्ये असलेली स्थानिक किंमत. आता इथे दोन संख्या दिली 6,72,36,938 आणि आपल्याला किंमत आहे अधोरेखित केलेली 7ची स्थानिक किंमत. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की यामध्ये पहिल्यांदा स्थान आपल्याला माहिती पाहिजे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष, म्हणजे 7 हे दशलक्ष स्थानावर आहेत. आणि मी एक तुम्हाला आयडिया किंवा क्लुप्ती सांगितलेली होती स्थानिक किंमत लिहिण्याची, ती अशी होती की याच्या पुढे असलेली स्थानं किंवा याच्या पुढे असलेले अंक मोजा आणि तेवढे 0 त्या 7वर लिहा. 1 2 3 4 5 6. त्यामुळे 7ची स्थानिक किंमत ही अशा पद्धतीने 6 अंक असल्यामुळे आपण 6 0 देणार आहोत अशा पद्धतीने. आता 9च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3, त्यामुळे 9ची स्थानिक किंमत होईल 9,000. अशा पद्धतीने आपण स्थानिक किंमत द्यायची आहे. आता आपण पाहणार आहोत संख्येचे विस्तारित रूप. विस्तारित रूप म्हणजे काय, तर ती संख्या पहिल्यांदा इंग्रजी याला शब्द जो आहे तो आहे एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर. तर आता कसा हे करायचा, तरी स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात पहिल्यांदा 6 आपण घेऊया. 6च्या पुढे किती अंक दिसतात, एकूण 5 अंक आहेत, म्हणून आपण 6ची किंमत स्थानिक लिहिताना इथे 5 अंक लिहिणार, 5 0. त्यानंतरचा अंक आहे 5, त्याच्या पुढे स्थान आहेत 4 म्हणून 5 लिहूया. स्थान 4 असल्यामुळे आपण 4 0 देऊया. त्याचं पुढचं स्थान जे आहे ते 2, त्याच्या पुढे असलेले अंक आहेत 3 म्हणून 2च्या पुढे 3 0. त्यानंतरचा अंक आहे 8, त्याच्या पुढे आहेत 2 स्थान म्हणून 8च्या पुढे आपण 2 0 देऊया. नंतरचं स्थान आहे 4च्या पुढे केवळ एकच स्थान आहे म्हणून 1 0. आणि शेवटचं स्थान एकक स्थान आहे 7, त्याच्या पुढे कोणतंही स्थान नाही, त्यामुळे इथे 0 देण्याची गरज नाही. अशा पद्धतीने आपण पटकन कुठल्याही संख्येचं विस्तारित रूप लिहू शकतो. आता आपण दिलेल्या संख्येच्या विस्तारित रूपावरून ती संख्या कशी लिहायची, ती पटकन कशी लिहिता येईल हे पाहूया. तर यामध्ये पहिलं स्थान जे आहे किंवा सर्वात जास्त 0 असलेला अंक कोणता आहे तो शोधायचा. यामध्ये सर्वात जास्त 0 आहेत ते 5, हे 8 या अंकावर आहेत म्हणून पहिला अंक तो लिहायचा 8. सर्वात जास्त 0 असलेला 0 आहेत 5, त्यामुळे दुसरा अंक जो आपल्याला लागणार आहे तो 4 0 ज्याच्या पुढे असतील असा अंक पाहिजे, तो यामध्ये कुठेही दिसत नाहीये. आणि अशा वेळेस काय करायचं, जेव्हा आपल्याला इच्छित असलेले जे 0 नसतात तेव्हा तिथे त्या ठिकाणी अपेक्षित नसल्यामुळे आपण इथे लिहूया 0. आता 5 पहिल्यांदा घेतले 8ची, नंतर 4 वाला नाही आहे कोणताही अंक म्हणून घेतला 0. आता 3 0 असलेला अंक बघूया कोणता आहे का, तो आहे 5 म्हणून लिहूया 5. आता 2 0 असलेला अंक नाही आहे, 1 0 असलेला अंक नाही आहे आणि 0 नसलेला अंक आहे 2. अशा पद्धतीने आपण पटकन काढू शकतो. नाहीतर आपली दुसरी एक पद्धत अशा पद्धतीने आहे की यामध्ये आपण काय करायचं असतं, संख्या लिहायची, हे 8 लाख, त्यानंतर 5,000, हे लिहिताना अशा पद्धतीने 5,000 आणि शेवटी 2 यांची बेरीज करा. 2 0 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 0 अधिक काही नाही 0 0, 8चे 8. आता या दोन संख्या पहा, दोन्ही संख्या आपल्याला सेम असलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने आपण विस्तारित रूपावरून संख्या सुद्धा लिहू शकतो. आता आपण पाहूया संख्येचा लहान मोठेपणा आपल्याला कसा ठरवता येईल. संख्येचा लहान मोठेपणा किंवा कंपॅरिझन आपल्याला करायचे असेल तर पहिल्यांदा दोघांमध्ये असलेले अंक मोजून घ्यायचे. ज्या संख्येचे अंक जास्त ती संख्या मोठी. तर या ठिकाणी
अंक आहेत 1 2 3 4 5, इकडे अंक 1 2 3 4 5 6. याचा अर्थ ही संख्या मोठी, कारण या संख्येची सुरुवात लक्षाने झालेली असते आणि ही दशावजार. लक्ष स्थान सगळ्यात डावीकडे असते, त्यामुळे ते मोठे. तर दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे, ज्यामध्ये आपण बघूया. पहिल्यांदा संख्या अंक मोजूया. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. दोघांचेही अंक समान आहेत, आणि दोघांचे अंक समान असतील तेव्हा पहिला अंक ज्याचा मोठा असेल ती संख्या मोठी. यामध्ये हिचा पहिला अंक आहे 4, हिचा पहिला अंक आहे 2, त्यामुळे ही संख्या जी आहे ती मोठी येईल. अशा पद्धतीने आता पुढचा पुढची संख्या आहे त्यामध्ये बघूया आपण. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. या ठिकाणी काय झाले, दोन्हीकडे समान असलेले अंक आहेत. आता सगळ्यात डावीकडे इथे 2 आहेत, इथे सुद्धा डावीकडे 2 आहेत. समान अंक असल्यावर आपण त्याच्या पुढचा जो स्थान आहे उजवीकडचं ते पाहायचं. इथे 2 आहेत, इथे सुद्धा 2 आहेत. योगायोगाने ही दोन्ही स्थानं समान आलेली आहेत. त्यामुळे आता तिसरं स्थान जे आहे उजवीकडून डावीकडून तिसरं स्थान, किंवा इथे म्हणूया आपण हजाराचं स्थान आहे. त्या हजाराच्या स्थानावर 3 आहेत, इथे हजाराच्या स्थानावर 7 आहेत. साहजिकच 7 मोठे असल्यामुळे ही संख्या मोठी. अशा पद्धतीने आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. आपला पुढचा भाग आहे तो बेरीज वजाबाकी किंवा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे ते बेरीजचं उदाहरण घेतलेलं आहे. यामध्ये पहिली जी संख्या आहे ती 7 अंकी 23,45,678 अशी संख्या, आणि दुसरी संख्या जी आहे ती 9,87,654 अशी संख्या आहे. यांची आपण बेरीज करतो. कुठल्याही संख्यांची बेरीज करताना पहिली संख्या लिहून घेतल्यानंतर दुसरी संख्या लिहिताना एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक या पद्धतीने उजवीकडून डावीकडे लिहित जायचं, म्हणजे आपल्या कोणत्याही चुका होत नाहीत. यानंतर बेरीज करत जायचं आहे. 8 + 4 = 12. ते आपण 2 दिले. 1 is carried over. 7 + 5 12 + 1 13. हातचा 1. 6 + 6 12 + 1 13. हातचा 1. 7 + 5 12 + 1 13. हातचा 1. 8 + 4 12 + 1 13. हातचा 1. 9 + 3 12 + 1 13. हातचा 1 आणि 2 + 1. अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करायची आहे. आता आपण वजाबाकी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिली संख्या जी आहे ती इथे संख्या दिली होती आपल्याला 70,12,345 किंवा 70,12,345 मायनस 28,64,547. मग पहिली संख्या लिहून घेतल्यानंतर दुसरी संख्या ही प्लेस बाय प्लेस, युनिट प्लेस पासून ती लाख 10 लाख पर्यंत आपल्याला लिहत जायचं आहे. म्हणजे बरोबर त्या स्थानाखाली ती संख्या किंवा तो अंक येतो. आता पहिला अंक एकक, आणि नेहमी बेरीज आणि वजाबाकी करतानाही एककाकडून करत जायचं असतं. गुणाकार सुद्धा आपण एककाकडून करतो, मात्र भागाकार करताना हे आपण सर्वात डाव्या बाजूला असलेल्या स्थानाकडून करत असतो. आता आपण या 5 मधून 7 वजा होणार नाहीत, म्हणून एक हातचा जो आहे तो या इथून घेऊया दशकाकडून, आणि इथे लिहूया. ह्या अगोदरचे 5 इथे आले आणि हातचा आलेला 5 15 इथे शिल्लक राहिले 3. 15 मधून 7 जर आपण मायनस केले तर इथे उरतात 8. 3 मधून 4 मायनस होत नाहीत, म्हणून आपण इकडून एक हातचा घेणार आहोत. इथे राहतील 2. इथले 3 आपण इथे घेऊयात, आणि हातचा घेतलेला 1. तर इथे झाले 13. 13 मधून जर आपण 4 मायनस केले तर होतात 9. या ठिकाणी परत 2 मधून 5 मायनस होत नाहीत, म्हणून आपण एक हातचा या 2 मधून हातचा घेणार आहोत. हे 2 आपण इथे घेतले. इथे शिल्लक राहिला 1. 12 मधून 5 आपण मायनस केले तर होतात 7. तर परत या 1 मधून आपल्याला 4 मायनस करायचे आहेत, ते होत नाहीत, म्हणून आपण काय करूया, हा जो 1 आहे तिथून हातचा 1 घेऊया. इथे राहतील 0. हातचा आणला 1 आणि हा पूर्वीचा 1. आता इथे झाले 11. 11 मधून 4 गेले तर उरले 7. तर या 0 मधून 6 मायनस होत नाहीत, म्हणून आपण हातचा या स्थानाकडे किंवा लक्ष्य स्थानाकडे आलो. परंतु या ठिकाणी सुद्धा काही नाहीत, म्हणून आपण दशलक्षाकडून जो हातचा आहे तो
तो 1 आणणार आहोत या स्थानाकडे, लक्ष्यस्थानाकडे झाले 10 आणि म्हणून या 10 मधून 1 हातचा आपण या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजे इथे होतील आता 10 आणि इथे शिल्लक राहतील 9. मग आता 10 मधून 6 गेले तर 4 उरणार, 9 मधून 8 गेले 1 उरणार, 6 - 2 4 होतील. अशाच पद्धतीने आपण वजाबाकीचं उदाहरण सोडवू शकतो. आता हे मिक्स्ड असलेले एक्झाम्पल पाहूया. यामध्ये बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्ही क्रिया दिलेल्या आहेत. पहिल्यांदा आपण बेरजेची क्रिया करणार आहोत आणि बेरजेची क्रिया आपल्याला पहिल्यांदा दिलेली आहे, ती पहिल्यांदा करूया आणि नंतर वजाबाकीची क्रिया करूया. 6,83,975 यामध्ये 5,22,913 आपल्याला मिळवायचे आहेत. मागाशी सांगितलेल्या पद्धतीनुसार आपण एककाकडून हे मिळवत जाणार आहोत किंवा याची मांडणी करणार आहोत. यानंतर आपण याची बेरीज करून बघूया. 5 + 3 8, 7 + 1 8, 9 + 9 18, हातचा 1, 3 + 2 5 + 1 6, 8 + 2 10, हातचा 1, 6 + 5 11 + 1 12. तुम्ही संख्या तयार झाली 12,06,888. आता जी बेरीज झाली त्या बेरजेमधून आपण 9,89,920 ही संख्या वजा करूया. बघा या ठिकाणी आपण मांडणी केलेली आहे. 8 मधून 0 आपण जर मायनस केलं तर उरतील 8. 8 मधून आपण 2 मायनस केले तर 6. या 8 मधून ही 9 ही मोठी संख्या असल्यामुळे जाणार नाही, म्हणून आपल्याला हातचा आणावा लागेल. तो आपण या ठिकाणाहून आणूया. इथे झाले 18, इथे राहिले 5. 18 मधून जर 9 आपण मायनस केले तर उरले 9. 5 मधून 9 मायनस होत नाहीत, आपल्याला हातचा आणावा लागेल, पण इथे आहे 0. आपण या ठिकाणी हातचा आणायला येऊया. इथे राहिला 1, इथून हातचा आपण इथे घेतला. या ठिकाणी झाले 10, इथून हातचा आपण पुढे नेणार आहोत. या ठिकाणी याला इथे लिहूया 5 आणि हातचा घेतलेला 1, असे 15 झाले. 15 मधून 9 आपण जर मायनस केले तर 6 उरतील. या 9 मधून हे 8 जर मायनस झाले तर 1 उरेल. या 1 मधून 9 मायनस होत नाहीत, म्हणून आपण हा जो दशलक्षाचा 1 आहे तो या लक्ष्यस्थानावर आणूया. म्हणजे इथे 11 झाले. 11 मधून 9 जर आपण मायनस केले तर 2 उरले. त्यामुळे उत्तर जे आहे किंवा या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बेरीज आणि वजाबाकीचं उत्तर येणार आहे 2,16,968 किंवा 2,16,968. आता आपण पाहणार आहोत की गुणाकार कसे करावेत. हे आपले झालेलं आहे, परंतु आपण गुणाकाराला इंग्रजीमध्ये मल्टिप्लिकेशन असं म्हटलं जातं आणि प्रश्न येतो मल्टिप्लाय म्हणून. मल्टिप्लाय असा प्रश्न येतो. आता पहिल्या एककाने आपण गुणवायचं आणि नंतर दशकाने गुणायचं असतं. आपण एककाने गुणूया मग दशकाने गुणूया. 2×6 बेसक 12, हातचा 1, 2×4 8 अधिक हातचा 1 9, 2×4. आता आपण या 6 या दशकाने गुणवत असल्यामुळे एककाला आपण 0 देऊया. 6×3 18, हातचा 1, हा 1 इथे येणार. 6×6 36 अधिक हा 1 37 7, हातचे 3, 6×4 24 अधिक 3 27 7, हातचे 2, 6×2 12, 12 अधिक 2 14. असे मांडावे लागतील आणि मग यांची आपण बेरीज करूया. 6+0 6, 8+2 10, हातचा 1, 9+7 16 आणि 1 17, हातचा 1, 7+4 11 आणि 1 12, हातचा 1, 4+1 5 आणि 1 हे जे उत्तर आहे ते 1,52,706 एवढं आलेलं आहे. तो पुढचा गुणाकार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 348 गुणिले 512 असा गुणाकार आहे. पहिल्यांदा आपण 2 ने गुणतोय. 2×8 16 6, हातचा 1, 2×4 8 अधिक 1 9, 2×3 6.
आता आपण या 1 म्हणजे दशकाने गुणणार असल्यामुळे एककाला 0, 1 आठी 8, 1 चौक 4, 1 त्रिक 3. त्यानंतर आपण शतकाने गुणणार आहोत 5 ने, म्हणून एककाला 0, दशकाला 0 आणि 5 गुणिले 8 5 8 40 0 हातचे 4, 5 चौक 20 अधिक हातचे 4 24, 24 चे 4 हातचे 2, 5 त्रिक 15 अधिक 2 17. ते आपण या ठिकाणी लिहिलेत आणि मग या सगळ्यांची बेरीज 6 0 0 6 9 अधिक 8 17 चे 7 हातचा 1, 6 अधिक 4 10 अधिक 1 11चा 1 हातचा 1, 3 अधिक 4 7 अधिक 1 8 7 चे 7 1 चा 1 करून कोणतीही संख्या पुढे बेरजेला नाहीये. अशा पद्धतीने आपण गुणाकाराची उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण पाहणार आहोत डिव्हिजन म्हणजे भागाकाराचा प्रश्न असतो. भागाकार करा किंवा डिवाइड, यावर आधारित असलेले प्रश्न आपण सोडवणार आहोत. यामध्ये एक उदाहरण दिलेले 5913 भागिले 14. आपण 14 ने भागणार म्हणून आपल्याला 14चा पाढा माहिती पाहिजे. आपण 14चा पाढा या ठिकाणी पाढा पाठ असेल तर प्रश्नच येणार नाही. 14 ही 2 अंकी संख्या असल्यामुळे आपण इथले 2 अंक पहिल्यांदा हजार आणि शतक असे एकत्रित घेतले. ते 59. हे 59 आपल्या 14च्या पाढ्यामध्ये कुठे आहेत का पाहायचे, ते दिसत नाहीत. पण 59 पेक्षा लहान असलेली संख्या मात्र आपल्या 14च्या पाढ्यामध्ये आहे आणि ती आहे 56. इथे बघितलं लक्षात येईल 14 चौक 56. म्हणजे आपण 4चा भाग या ठिकाणी देऊ शकतो. इथे लिहूया 4 आणि 14 चौक 56. इथून आपण 56 वजा करूया. 59 मध्ये 56 जर वजा केली तर 9 मधून 6 गेले 3, 5 मधून 5 गेले 0. पुढचा जो अंक आहे हा अंक आहे तो इथे आपण आणणार आहोत दशकाचा 31. 14च्या पाढ्यामध्ये 31 कुठे आहेत का, तर कुठेही नाही. परंतु 31च्या जवळ असलेली संख्या आहे 14च्या पाढ्यातली येते 28 आणि भाग द्यावा लागतो आपल्याला 2चा. नंतर लिहूया 2 आणि 14 दूने 28 जे आहेत ते आपण यामधून वजा करूया. 31 मधून 28 जर आपण वजा केले तर उरतात 3 आणि शेवटचा अंक जो आहे तो पुढे आपण घेणार आहोत 3. 14च्या पाढ्यामध्ये 33 ही सुद्धा संख्या नाही आहे, परंतु 33च्या जवळ असलेली संख्या परत एकदा 28 येते आणि परत एकदा आपण लिहूया 14 दूने 28. 33 मधून 28 जर आपण मायनस केले तर उरतात 5. यामध्ये जे 5 आहे त्याला रिमाइंडर म्हणतात किंवा बाकी म्हटलं जातं. ज्याला आपण भागलं त्याला भाज्य किंवा इंग्रजीमध्ये त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. ज्याने आपण भागलं त्याला भाजक, याला भाजक म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला डिवायझर असं सुद्धा म्हटलं जातं. डिवायझर. यामध्ये जे उत्तर आलेलं आहे किंवा जे भागाकार आलेले आहे त्याला भागाकार किंवा कोशंट असं सुद्धा म्हटलं आहे. इंग्रजीमध्ये कोशंट आणि मराठीमध्ये याला भागाकार म्हटलं जातं. दुसरं उदाहरण जे आहे ते 29,904 भागिले 42. तर आपल्याला आता पाढा माहिती पाहिजे 42चा आणि म्हणून आपण काय केलं ते 42चा पाढा तयार केलेला आहे. तर 42चा पाढा तयार केल्यानंतर आपण याला भागायला सुरुवात करणार आहोत. पहिली जी 2 अंकी संख्या आहे ते 29. 42 पेक्षा लहान असल्यामुळे आपण या ठिकाणी शून्याचा भाग दिला. 29 मधून 0 वजा केले तर 29 शिल्लक राहिले. पुढचा अंक जो आहे तो 9 आपण जवळ घेतला, त्यामुळे 299 ही संख्या सापडली. 299 ही 42च्या पाढ्यामध्ये येत नाही, तर 294 ही संख्या येते 42 साठी. 294 म्हणून आपण 7चा भाग लावला आणि 294 वजा केले. 294 99 मधून वजा झाल्यामुळे 5 उरले. पुढचा अंक जो आहे तो 0 आणला, त्यामुळे 50 ही संख्या तयार झाली जी 42च्या पाढ्यामध्ये नाहीये. 50 पेक्षा लहान असलेली फक्त 42 ही संख्या आहे, त्यामुळे 42 एके 42 असा आपण भाग दिला. 50 मधून जर आपण 42 वजा केले तर 8 उरतात आणि शेवटचा अंक जो आहे तो 4 आपण या ठिकाणी जवळ आणला. त्यामुळे 42च्या पाढ्यामध्ये 84 या ठिकाणी आलेले आहेत. 42 दुने 84. त्यामुळे आपण इथे 2चा भाग दिला आणि ते 84 वजा केले, त्यामुळे शिल्लक राहिले 0.
तेव्हा भागाकार जो आहे तो आहे 712 म्हणून 29,904 भागिले 42 बरोबर 712. अशा पद्धतीने यामध्ये शाब्दिक उदाहरणं सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतात किंवा गुणाकार आधारित शाब्दिक उदाहरणं असतील, बेरजेवर आधारित शाब्दिक उदाहरणं असतील, या सर्वांची आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे.